नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 चे फॉर्म सुटले. आता त्या संदर्भात एमपीएससीने एक महत्वाचं प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे. ऑलरेडी गट क बद्दल मी तो व्हिडिओ घेतलाय, पण तलाठीची मुलांची वेगळी मागणी असल्यामुळे हा व्हिडिओ मी सेपरेट घेतला तलाठीच्या मुलांसाठी. तलाठीचा परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, एमपीएससी कडून नेमकी अपडेट काय आहे थोडक्यात आपण समजून घेऊया. पण तत्पूर्वी तुम्ही जर तयारीला लागला नसाल तर लगेच जॉईन करा. बॅच चालू झाली आहे फार कमी फी मध्ये आणि सगळ्या विषयांसाठी सेपरेट फॅकल्टी आहे. टीम इथे तुम्हाला पूर्ण लीड करते. डेमो महत्वाचे डेमो सुद्धा युट्यूब वरती अवेलेबल आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला सगळं मटेरियल मिळणार आहे. कुठेच जायची गरज नाही. बॅच लगेच जॉईन करा. जॉईन करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. 1 ऑगस्ट 2026 ला प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. यामध्ये त्यांनी 5 मेच्या जीआरचा संदर्भ दिला, ज्यामध्ये सांगितलं होतं की गट क ची वेगवेगळ्या डिपार्टमेंटची पदं एमपीएससी मध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी घेतला, बघितला नसेल तर बघून घ्या. आता यामध्ये 27 ते 73 दरम्यानची परिशिष्ट आहे, ज्यामध्ये प्रशासकीय आणि तांत्रिक संवर्ग वेगळे करून दिलेले आहेत. बरोबर, काही प्रशासकीय आणि काही तांत्रिक सेवा याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये परीक्षा योजना कशी असेल त्याबद्दलचं हे प्रसिद्धी पत्रक आहे. आता यामध्ये काय महत्वाचं आहे तर बघा, सध्या चालू जाहिरातीमध्ये तलाठीची जाहिरात आलेली. मग तलाठीच्या पदाबद्दल सांगायचं म्हटलं तर तलाठीचं पद आहे बघा 6 नंबरचं. यांची पूर्वपरीक्षा सगळी एकत्रच होणार आहे. ह्या सगळ्या पदांबरोबर कोणकोणते पद, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ही जाहिरात आली नाही खरं म्हणजे, पण टाकली त्यांनी, ही पण आहे. तांत्रिक सहाय्यक, विमा संचालक, कर सहाय्यक, टॅक्स असिस्टंट, त्यानंतर लिपिक टंकलेखक असेल, तलाठी असेल, वरिष्ठ अभिलेखापाल असेल, वरिष्ठ लिपिक असेल, सहाय्यक अधीक्षक एएमव्ही असेल किंवा सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी असेल, यांची सगळ्यांची पूर्वपरीक्षा एकत्र. आणि तलाठी बरोबर इतर उरलेले 8 जी पद हे आहेत ना, यांची मुख्य परीक्षा सुद्धा बघा. हे 2 संवर्ग फक्त बघून, हे पहिलं सहाय्यक आणि हे एएमव्ही, हे 2 पद वगळली सगळ्यांची मुख्य परीक्षा सुद्धा सारखीच. आता मुख्य परीक्षा कशी, पेपर 2 असतात, मराठी इंग्लिश, आणि दुसरा पेपर जीएसचा असतो. सो सगळ्यांचे पेपर सारखेच आहे, फक्त 2 पद टेक्निकलचे आहेत, एएमव्हीआय आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय, यांची मुख्य परीक्षा फक्त वेगळी होणार आहे. आला लक्षात. सो तलाठीचं आता कन्फर्म झालेलं आहे. पूर्व आणि मुख्य कन्फर्म झालेली आहे. याच्यापूर्वी फक्त त्यांनी ऍड काढली होती. ऍड मध्ये म्हटलं होतं आम्ही पूर्व गट क संयुक्त पूर्व परीक्षा घेऊ, पण पूर्व झाली संयुक्त, पण मुख्य सुद्धा तुमची एकत्रच होणार आहे. निकाल कसा लागणार आहे तर निकाल बघा, प्रशासकीय संवर्ग एकत्र निकाल लागणार. म्हणजे हे जे 8 संवर्ग आहेत ना, हे 8 संवर्ग, बरोबर आहे, हे 8 संवर्गाचे निकाल एकत्र लागणार आहे. फक्त एएमव्हीआय आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांचे मात्र कट ऑफ हे वेगवेगळे लागणार, निकाल वेगळा लागणार पूर्वचा. बाकी इथे एकत्र लागेल. आता एकत्र लागताना कसं होईल, सपोज मी तलाठीला पण फॉर्म भरलाय, टॅक्स असिस्टंटला पण फॉर्म भरलाय आणि लिपिक टंकलेखक म्हणजे क्लर्कला पण फॉर्म भरलाय. मग ह्या तिघांसाठी जर कट ऑफ एकत्रच लागणार, मग तिघांचे कट ऑफ एकत्रच लागणार आहे. आणि मेन्स सुद्धा तुम्हाला द्यायची असेल तर एकत्र द्यावी लागणार आहे. आणि मग मेन्स नंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा, प्रेफरन्स 1, 2 आणि 3. मग तुमच्या मेन्सचे मार्क जे 400 मार्क आहे, ह्यापैकी तुमच्या मार्कानुसार आणि तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला इथे पोस्ट दिली जाणार आहे. जी पोस्ट भेटेल, 1 नंबरची नाही भेटली, 2ची भेटली, तुम्हाला मिळून गेली, दॅट्स इट. पुढे तुमचा विचार होणार नाही, ऑप्टिंग आउटचा प्रश्नच येत नाही. जिथे सिलेक्ट झाला संपला विषय. तो अशा पद्धतीने तुमचं इथे पूर्वचा निकाल हा एकत्रित लागणार. आणि इथे मेन्शन केलंय बघा, पूर्वचा निकाल कसा लागणार एकत्रित. इथे बघा, पूर्व परीक्षेतील प्रशासकीय संवर्गाचा एकत्रित निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. एकत्रित येईल, एकत्रित, वेगळा वेगळा येणार नाही. मात्र तांत्रिकचा वेगळा असणार आहे. आता हे तांत्रिकचं पद नाहीच आहे. आणि मुख्य परीक्षा काय सांगितलंय, संवर्ग सेवा निहाय वेगळ्या लागणार. संवर्ग सेवा निहाय म्हणजे मुख्यला तुम्ही टॅक्स असिस्टंटला पण आहे, तुम्ही तलाठीला पण आहात, तुम्ही क्लर्कला पण आहात. मग मुख्यचा कट ऑफ मात्र वेगळा लागेल. टॅक्सचा वेगळा, तलाठी वेगळा, क्लर्क वेगळा. पण तुम्ही तिघं ठिकाणी नसणार आहात, तुम्ही कोणतरी एका ठिकाणी असणार. का? कारण तुम्हाला इथे ऑप्टिंग आउटला चान्स नाही, ऑप्टिंग आउट बंद केलंय ना. त्यामुळे तुमचा प्रेफरन्सनुसार तुम्ही जर तलाठीला लागलात ना, तर हे 2 ठिकाणी तुमचा विचार होणार आहे. तुमचा इथे जर लागला तर ह्या 2 ठिकाणी विचार होणार, तुमचा इथे लागला तर ह्या 2 ठिकाणी तुमचा विचार होणार नाही. अशा पद्धतीने ही पूर्व आणि मुख्य एकत्र असणार आहे. आता त्यात त्यांनी एक मेन्शन पण केलंय, ज्यांनी पूर्वी फॉर्म भरला होता आणि नंतर ही जाहिरात आली तलाठीची, त्यांना त्यांच्या ऍड मध्ये ऑलरेडी अप्लाय केला असेल ना, अप्लायवर तिथे तुम्ही व्ह्यू करा. व्ह्यूवर गेला की तुम्हाला लगेच हे पोस्ट दिसणार आहे. सो वेगळ्याने परत फॉर्म भरायची, फॉर्म कॅन्सल करायची, फी परत भरायची गरज नाही. हे पण त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. हे अपडेट तुमचं आलेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, पूर्व आणि मुख्य एकत्र होणार आहे, काळजी करू नका. तयारी जबरदस्त करा. त्यासाठी बॅच पण अवेलेबल आहे. आमच्या टीमला कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून डायरेक्टली बॅच जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.